नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि न्यूज 18 लोकमतची विशेष वृत्तमालिका कोरोना आणि फटाके. कोरोनाला हरवण्यासाठी यावर्षी फटाके फोडू नका असं आवाहन केलं जात आहे. दिवाळी पर्यावरण पूरक साजरी केल्यास कोरोनावर मात करणं अधिक सोपं जाईल असा दावाही केला जातोय. दिवाळीमध्ये फटाके फोडले तर त्यातून जो धूर येईल त्या धुरामुळे विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात आणि त्याचा सर्वाधिक फटका हा कोरोना बाधित रुग्णांना होऊ शकतो किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्या धुराचा मोठ्या प्रमाणात त्रास होतच असतो. शिवाय आवाजाचा त्रासही असतो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुराचा धोका हा सगळ्यात जास्त आहे. कोरोनामुळे रुग्णांची आधीच रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. अशा वेळेला त्यांना फटाक्यातून निघणाऱ्या विषारी धुराचा त्रास होऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना सुद्धा मोठा त्रास संभवतो. त्यातच थंडीमध्ये कोरोनाचा विषाणू प्रबळ होण्याची सुद्धा शक्यता जगभरातून व्यक्त होते. राजस्थान सरकारनं यंदा दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घातली आहे. आता महाराष्ट्रात सुद्धा फटाक्यांवर बंदी घालावी अशी मागणी केली जाते आणि याच संदर्भात जनमत आजमावणारी किंवा लोकांना काय वाटतं हे जाणून घेणारी आमची विशेष वृत्तमालिका कोरोना, फटाके आणि दिवाळी. त्यामुळे आपण काय ठरवलंय? इथून पुढच्या 2 तास 3 तास सलगपणे न्यूज 18 लोकमतवर जी वृत्तमालिका चालेल, आमची विशेष वृत्तमालिका, त्यातून तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही ठरवा की फटाके फोडायचे किंवा नाही. फोडायचे तर का फोडायचे आणि जर का फोडायचे नाहीत तर अर्थातच आपल्याला कोरोनामुळे जी सामूहिक रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे सगळ्यांची किंवा अनेकांची, तर त्याला जर का आपल्याला आणखीन धोक्यात आणायचं नसेल तर आपल्याला फटाके फोडण्यापासून स्वतःला रोखावं लागेल. आपल्यासोबत आपले 2 प्रतिनिधी जोडले गेलेत. सुरुवातीला जाऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, खरंच फटाक्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होत असतो अनेक ठिकाणी आणि त्या धुरामुळे त्रास वाढू शकतो. आधी तुझ्याकडे येऊया, मग जितेंद्र जाधव आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊयात. पण प्रफुल्ल, काय वाटतंय लोकांना? एक सर्वात महत्त्वाचं मिलिंद, आपण जर पाहिलं तर दिवाळीचे फटाके कमीत कमी फोडावे किंवा फोडू नये या संदर्भात अनेक वर्षांपासून जनजागृती सुरू आहे आणि विशेषतः पोल्युशन, होणारं पोल्युशन आणि त्यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान आणि लोकांच्या श्वसनावर होणारे परिणाम या संदर्भात जनजागृती होतच असते. पण यावर्षी एक वेगळं जे महत्त्व आहे की फटाके का फोडू नये, कारण फक्त भारतातच नव्हे तर जगभरात एकूण जर आपण पाहिलं तर कोरोनाची मोठी लाट यावेळी येऊन गेली आणि दुसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि भारतात सध्या ती परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी निदान पोल्युशन करू नये यासाठी फटाके फोडू नये या संदर्भातली जी मागणी होती आहे आणि जनजागृती करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्यासोबत तात्याराव लाणे आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. एक तर तात्याराव एक मोठे नेत्रतज्ञ तर आहेतच, पण आता महाराष्ट्र सरकारची जी कोरोनाच्या संदर्भातली टास्क फोर्स आहे त्याचे प्रमुख देखील आहेत. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं काय आहेत आपण ते जाणून घेऊया. तर एक सर्वात महत्त्वाचं आहे, कोरोनाचा एकूण सगळी पार्श्वभूमी आहे आणि फटाक्यांमुळे होणारं पोल्युशन नक्कीच काय परिणाम होतो? नाही, आता आपण जर पाहतो की फटाक्यामध्ये सल्फर असतो, मग त्या सल्फर एकटाच नसतो. आता त्याच्यात काय करतात ते, त्याच्यामध्ये बंडर्स, स्टॅबिलायझर्स, ऑक्सिडायझर्स, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात ते टाकतात. त्याचबरोबर आपण आता रंगीत दिवे बघतो तर त्या दिव्यामध्ये अल्युमिनियम असतं, सल्फाईड असतं, तांबे असतं. या सगळ्या गोष्टीमुळे हवेचं पोल्युशन खूप जोरामध्ये होतं आणि आता हवेचं पोल्युशन होत असताना की यात आपण पाहतोय की ज्यांना दमा आहे, दिवाळीच्या वेळेमध्ये जर आपल्या दवाखान्यात पाहिलं तर दम्याचे पेशंट हे खूप येऊन ॲडमिट होतात. यावेळेची परिस्थिती खूप वेगळी आहे की आपल्याकडे कोविड-19 हा आजार आलेला आहे आणि यामध्ये नेमकं जे फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसालाच हा आजार झालेला असतो आणि म्हणून जे रुग्ण बरे होऊन गेले किंवा जे रुग्ण आहेत यांना हे जे एअर पोल्युशन आहे यामुळे यांचं नुकसान होऊ शकतं. यांना याचा खूप जास्त त्रास होऊ शकतो किंवा जो आता बरे होऊन गेलेले रुग्ण आहेत यांना देखील या एअर पोल्युशनचा त्रास होऊन त्यांना, कारण ऑक्सिजन सॅच्युरेशन हे या आजारामध्ये कमी होत असतं
आणि पोल्युशन झालं तर त्याच्यातलं ऑक्सिजन कमी होऊन त्यांचं सॅच्युरेशन पुन्हा कमी होऊ शकतो. आणि म्हणून आपण जे काही फटाके वगैरे फोडतो हे फटाके फोडण्याने दिवाळी होते असं मला वाटत नाही. तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यावेळेची दिवाळी साजरी करत असताना हवेमध्ये जे पोल्युशन होतं हे हवेमधलं पोल्युशन रोखण्यासाठी आपण जे फटाके फोडतो हे फटाके कुठल्याही प्रकारचे असो तर ते प्रकारचे कुठलेही फटाके फोडू नये, कारण ते फटाके हवेला प्रदूषण देतात पण त्याचबरोबर करोनाच्या पेशंटचं नुकसान करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याच ह्याच्यामध्ये आपण बघतो की 55 ते 75 डेसिबलपर्यंतचा आवाज आपण सहन करू शकतो, पण फटाक्याचा मिनिमम आवाज हा 125 डेसिबल असतो आणि त्याच्यामुळे आपल्या कानाला त्याचं प्रदूषण होऊ शकतं. घसा, नाक या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि दुसरा परिणाम होऊ शकतो डोळ्यावर. त्याचबरोबर हे जे फटाके फुटतात ते फुटल्यानंतर डोळे गेल्याचं दरवर्षी खूप डोळे जातात, ते डोळे गेल्याचं आपलं दिसतं. आणि म्हणून मी दरवर्षी पाहतो की कमीत कमी 1, 2, 3 डोळे, कारण हे फटाके जे आहेत ते त्या वाळूमध्ये पुरून ठेवतात, मातीत पुरतात, त्यांची सगळी माती ते डोळ्यावर जाते. तर तेही लहान बाळाला जे फटाके आहेत ते फोडू द्यायला नाही पाहिजे. पण यावेळेस कसल्याच प्रकारचे फटाके घेऊ नये आणि फोडू नये. यावर्षी कोविडसाठी फटाके रहित दिवाळी करावी असे मी सर्वांना आवाहन करतो. डॉक्टर, एक सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे की जगभरात कोरोनाची दुसरी लाट या ठिकाणी येऊन पडली. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन पुन्हा सुरू झालं आहे, सर्वत्र व्यवहार बंद झालेत. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये काय काळजी घेतली गेली पाहिजे? नाही, यामध्ये आपण जर विचार केला की आता इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये युरोप खंडामध्ये पुन्हा एक लाट आली आणि ती तीव्र स्वरूपाची लाट आली म्हणून त्यांना लॉकडाऊन करावं लागलं. भारतामधली आता जी लाट आहे ती ओसरत चाललेली आहे आणि महाराष्ट्रामधली ओसरत चाललेली आहे. आपले माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यासाठी 3,60,000 बेड उपलब्ध केले आहेत. पण दिवाळीनंतर आपण असं ठरतो की 13 तारखेला दिवाळी संपणार आहे, त्याच्यानंतर इन्क्युबेशन पिरियड 14 दिवसाचा असतो आणि म्हणून 27 नोव्हेंबर नंतर हे सगळी लोक एकत्र जमा झाली. त्यांनी मास्क किंवा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, मास्क वापरा, अंतर ठेवा आणि हात धुवा. या गोष्टी जर पाळल्या नाहीत तर या सर्वांच्या मध्ये तो एकमेकांमध्ये आजार जाऊ शकतो आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे ही लाट येऊ शकते. यासाठी आपल्या सर्वांनी पहिल्यांदा लाट येऊ नये याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि आली तरी ती माइल्ड यावी. आणि म्हणून येणार किंवा नाही हे आपण आज सांगू शकत नाही, पण आपण जर विचार केला की बाहेरच्या देशामध्ये आली आहे, सुरुवातीला बाहेरच्या देशात हा आजार होता, पुन्हा आपल्याकडे आला, त्यामुळे आपल्याकडे येऊ शकते आणि म्हणून आपण सगळ्यांनी याची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. हा आजार आपण पाहिला आहे की सुरुवातीच्या काळात खूप मृत्यू झाले आणि आता ते सर्व कमी झाले आहेत आणि म्हणून दिवाळी जर आपण व्यवस्थित साजरी केली तर ही लाट आलीच तर सौम्य स्वरूपाची येईल असं मला वाटतं. नक्कीच मिलिंद, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की जर जगामध्ये कोरोनाची लाट आलेली आहे आणि ही जर थोपवायची असेल तर नक्कीच प्रत्येक नागरिकाने जो आहे तो महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. लहाने सरांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्त्वाचं आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेत आणि जितेंद्र जाधव आहेत. या दोघांच्याकडे जाण्यापूर्वी पुण्यामध्ये दिवाळीच्या काळात फटाके उडवण्यावर बंदी घालावी यासाठी पर्यावरणवादी तर आग्रही असतातच, पण यंदा कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा फटाक्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी असं पत्रच राज्य सरकारला लिहिलंय. कोरोना हा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे, दिवाळीत फटाके उडवण्यावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर महापौरांनी या वादावर लवकरच मध्यम मार्गी तोडगा काढू अशी सावध भूमिका घेतली आहे. आणि या सगळ्यामध्ये सीझनल फटाक्याचा व्यवसाय करणारे जे स्टॉलधारक आहेत त्यांचं मात्र धाबदण आणलंय, कारण करोडोचा माल त्यांनी भरून ठेवला आहे. एकट्या पुण्यातच 25 कोटींपेक्षा जास्त फटाक्यांची उलाढाल होत असते, त्यामुळे त्याचं काय करायचं असा प्रश्न त्यांना सतावतोय. फुफ्फुसाचे रोगी फार मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. फटाक्यांचा धूर असेल, शोभेच्या दारूचा धूर असेल, तो छातीमध्ये गेल्यानंतर फुफ्फुसाला त्रास होतो आणि कोरोनामध्ये फुफ्फुसं ही अतिशय महत्त्वाची आहेत. फुफ्फुसामध्ये जर का धूर गेला आणि तो जर का न्युमोनिया वगैरेवरती गेला तर कोरोना लगेच त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतो आणि मग ती फार मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 दिवसापूर्वीच मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फटाका बंदी करावी अशी विनंती केली होती. सगळ्या व्यापाऱ्यांचा गेले 4-5 महिन्यापासून सगळ्यांचा माल येतोय
आता आमचे बाकीचे सगळे परवाने आलेत, फक्त आम्हाला विक्रीचा परवाना अजून आलेला नाही आहे. बरं, सगळे व्यापारी जे आहेत हे सगळे सिजनल व्यवसाय करणारे आहेत. या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचा राखीचा व्यवसाय गेला, गणपतीचा व्यवसाय गेला. आता फक्त आम्हाला या फटाक्याच्या व्यवसायाकडनं चांगल्या अपेक्षा आणि आशा आहेत. तर हे लवकरात लवकर जर का आम्हाला ही विक्रीची परवानगी मिळाली नाही तर सर्व व्यापाऱ्यांवर इथून पुढे 6 महिने उपासमारीची वेळ येईल. सध्याची परिस्थिती विचारात घेता प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी थोडंसं एक आपली सामाजिक जबाबदारी जी आहे किंवा भान जे आहे हे थोडंसं जपून आपण काम करूया आणि मग निश्चित याच्यातनं मार्ग काय आहे तो निघेल. मला याच्याबद्दल खात्री वाटते. आणि याच संदर्भात आपण जाऊयात थेट जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, बारामतीकरांना काय वाटतं या सगळ्याबद्दल? फटाके वाजवावेत का वाजवू नयेत? मिलिंद सर, आपल्याबरोबर हृदयरोग तज्ज्ञ आहेत, कान नाक घशाचे तज्ज्ञ आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत आणि फटाके विक्रेते आहेत, फटाके व्यावसायिक आहेत आणि फटाके घेणारे देखील आहेत. आपण सुरुवात करूया. कान नाक घशाचे तज्ज्ञ डॉक्टर वैभव मदने यांना विचारू, एकंदरीत फटाके उडवल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात. डॉक्टर वैभव मदने. या फटाके तुम्हाला माहिती आहे की ह्याचं डेसिबल साऊंड खूप मोठा असतो. साधारण स्पीच डेसिबल जे असतं ते 60 डेसिबल पर्यंत असतं, पण फटाक्यांचा साऊंड जो असतो तो 80 डेसिबलच्या पुढे असतो. 140 डेसिबल पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळे टेम्पररी बहिरेपण येऊ शकतं किंवा परमनंट बहिरेपण येऊ शकतं. कानाचे पडदे फाटू शकतात व काही लोकांना ह्याचा मेंटल परिणामही भोगायला लागतो. वर धुरामुळे घशाचे आजार होतात, लॅरेंजायटिस होतो, फॅरेंजायटिस होतो. ज्यांना COPD दमा असतो त्यांनाही तो धुरामुळे या केमिकलमुळे त्रास होऊ शकतो. एकंदरीत आपण पहिला हार्डरोग तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत, हर्षवर्धन होरा. सर, मला सांगा, जर यंदा फटाकडेच नाही उडवले तर काय होईल? फटाकडे उडवल्यानंतर काय परिणाम होते? साधारण हवेतील प्रदूषणाची पातळी ही प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी असते. सध्या सफरच्या अंदाजानुसार पुण्यातली सध्याची पातळी ही 40 इंडेक्सच्या पुढे आहे आणि ही जे लोकांना दमा आहे किंवा हृदयाचे आजार आहेत, COPD सारखे आजार आहेत, अशा लोकांना हे त्रासदायक ठरू शकतं आणि ही कदाचित या आठवड्यामध्ये फटाक्याच्या धुरामुळे ही पातळी वाढू शकते आणि लोकांना जास्त त्रास होऊ शकतो. जास्त त्रास होऊ शकतात असे डॉक्टर म्हणतात. पर्यावरणप्रेमींना काय वाटतं? मला सांग, काय केलं पाहिजे? शेवटी माणसाच्या आनंदासाठी पर्यावरण महत्वाचं आहे. माणसाचा आनंद हा पर्यावरण जर सुरक्षित राहिलं नाही तर त्याला काहीच अर्थ होणार नाही. भारतीय संस्कृतीपर्यंत सण साजरे करा, परंतु त्या परंपरेमध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी धरून करा. आपल्या संस्कृतीमध्ये पर्यावरणाला पूरक सण साजरे केले जातात. आताच्या काळामध्ये हे पूरक गोष्टी बाजूला राहिल्यात आणि केवळ अतिरेकच वाढत चाललाय. फटाक्याचे धूर, फटाक्याचा आवाज हा आरोग्याला घातक आहे, पर्यावरणाला घातक आहे, प्राण्यांसाठी सुद्धा घातक आहे. त्यासाठी आमचं एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया वहिनींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की सणामध्ये आनंद महत्वाचा आहे. आनंद कशातून मिळतो ते पहा. केवळ हव्यासापोटी फटाके वाजणे, प्रदूषण करणे, प्राण्यांना घातक ठरणे, पर्यावरणाला घातक करणे अशा गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही पर्यावरण तज्ज्ञ किंवा पर्यावरण वहिनींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. फटाके व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष आहेत नरेंद्र गुजराती. मला सांगा, किती गुंतवणूक केली आपण? किती जितेंद्र, मी येतो तुझ्याकडे परत. दरम्यान फटाके फोडण्यानं प्रदूषण होत असेल तर तसं बोलणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या गाड्या विकून टाकाव्यात, प्रदूषण होणार नाही असं मत फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केलंय. आणि यंदा फटाके फोडण्यावर बंदी आणावी असं पत्रच राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी लिहिलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना मुंबईतल्या काही फटाके विक्रेत्यांनी ही आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्या दुकानात बोलायचं झालं तर वर्षभर उघडं असतं. वेगवेगळ्या सणांना फटाके 365 दिवस आम्ही फटाकेच विकतो, दुसरं काही विकत नाही. 7 महिन्यात मध्ये दुकान बंद होतं. आताच्या काळात देखील जर काही राजकीय नेत्यांनी मागणी केली की दुःखाचं सावट आहे, करोनामुळे परत प्रदूषण होईल म्हणून फटाक्यांवरती बंदी आणावी अशी जी मागणी केली आहे, एक फटाका विक्रेता म्हणून, कारण का पूर्ण वेळ आपला हाच व्यवसाय आहे, फटाका विक्रेता म्हणून काय सांगाल आपण? मी तर असं सांगेन की फटाक्यावरती पुष्कळ मोठी लॉबी अवलंबून आहे. ह्याच्यावरती पुष्कळ जणांची पोटं भरतात. त्यामुळे जे बोलतायत की फटाके विकू नका, प्रदूषण होणार, त्यांनी आपापल्या गाड्या विकाव्या म्हणजे प्रदूषण टळेल, तेवढंच कमी होईल.
नक्कीच कशा पद्धतीनं हा सगळा काउंटर आहे हा रिकामा आहे. आम्ही इथून बऱ्याच वेळा गेलो आहोत. यावेळी म्हणजे इतर वेळी या काउंटरवरती खूप गर्दी असते आणि दिवाळीच्या वेळी लोकांची इथे खूप मोठी गर्दी असते. सोशल डिस्टन्सिंग पाळावा याकरता अशा पद्धतीनं हे सर्कल जे आहेत ते सर्कल देखील या ठिकाणी आखण्यात आलेले आहेत आणि लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं याकरता सूचना देण्याचा देखील यांनी प्रयत्न केलेला आहे. मात्र करोनामुळे एकंदरच या सगळ्या दिवाळीवरती करोनाचं सावट आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची मागणी करणं म्हणजे नेमकं काय जे नेते मंडळी त्यांना म्हणायचं आहे असा प्रश्न देखील दुकानदारांनी केलेला आहे. कारण का आधी 7 महिने दुकान बंद होतं आणि त्यात आता दुकान उघडल्यानंतर जर दिवाळीच्या काळात फटाके विकायचे नाही किंवा दिवाळीच्या काळात फटाके फोडायचे नाही तर कधी फोडायचे असा प्रश्न देखील दुकानदार करतायत. बुलेटिन नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे ठाणे शहरामध्ये दिवाळी सणाला फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी करण्यात येते. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी घाला असं निवेदन ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना दिलं आहे. शासन आणि ठाणे महानगरपालिका यांनी फार चांगलं पावलं उचलून या ठिकाणी कोरोना मर्यादित प्रमाणात राहावा याकरिता अनेक उपाययोजना करून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यातच आता आगामी दिवाळीत सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की फटाके जर वाजवले गेले आणि फटाके विक्री जर झाली आणि वाजवले गेले तर हा जो याच्यातला हे आहे प्रदूषण वातावरणातलं ते वाढून या ठिकाणी प्रादुर्भाव आणखीन वाढेल आणि जे कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत त्यांना त्याचा त्रास होईल, श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होईल, लंग्समध्ये त्रास होईल त्यांच्या फुफ्फुसांवरती. त्यामुळे आम्ही सांगितलं की यावर्षी तरी या फटाके विक्रीवरती आणि फटाके वाजवण्यावरती महानगरपालिका आणि माननीय पोलीस आयुक्तांनी बंदी आणावी. आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, डॉक्टरांचं असं सरसकट मत आता दिसतंय की फटाक्यांवर बंदी घालावी आणि बंदी घालता येत नसेल तर किमान फटाके फोडू तरी नयेत, कारण सध्याच्या कोरोनाच्या सगळ्या वातावरणामध्ये ते त्रासदायक ठरू शकते. फटाके फुटल्यामुळे जो धूर तयार होतो तो विषारी असतो आणि त्यातून अनेकांना त्रास होऊ शकतो. प्रणाली. मिलिंद सर, मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे. इथं येण्याचं कारण असं की मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की घरं खूप छोटी छोटी असतात. अनेक वेळेला लोकांना फटाके फोडता येत नाही घराच्या जवळ, म्हणून बरेच जण जे आहेत ते सण समारंभ साजरे करण्यासाठी शिवाजी पार्क गाठतात. इथं मोकळं मैदान आहे. या मैदानामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात आणि दुसऱ्या दिवशी रोज इथं फिरायला येणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा जास्ती आहे. आपल्याबरोबर काही जॉगर्स आहे. जरी काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आपल्या सोबत असले तरी ते रोज इथं फिरायला येतात, म्हणून आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्ही रोज इथं फिरायला येता. दिवाळीच्या काळामध्ये यावर्षी विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडले जावेत अथवा जाऊ नये? कसं आहे की दिवाळी हा सण रोषणाई आणि आतषबाजी म्हणूनच आत्तापर्यंत साजरा केलेला आहे, पण जनता शून्य आहे. जर त्यांना ह्याच्यामुळे प्रदूषणामुळे जर काही त्रास होणार असेल तर त्याचा काळजीपूर्वक त्यांनी वापर करावा. त्या रोषणाई अथवा ज्या आवाजाचे फटाके असतात किंवा जे ज्याच्यापासून धूर होतो त्याच्यापासून जास्ती त्रास होऊ शकतो असं. पण ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग करतानाच जर याची काळजी घेऊन जर हे फटाके ह्याच्यात आले, बाजारात आले, तर त्या हिशोबाने लोकांना सगळ्याचाच आनंद घेऊन आपापल्या परीने सण साजरा करता येऊ शकतात. तुम्ही स्वतः यावर्षी कशी दिवाळी साजरी करणार आहात? फटाके आणणार आहात का नाही? फटाके आता आमच्या घरच्यांवरती अवलंबून, मुलांवरती अवलंबून आहे. त्यांच्या जर आनंदाकरता त्यांच्या दृष्टीनेच आणणारे वगैरे जर आणता आले तर त्या हिशोबाने आम्ही आणून साजरी करू. नक्की. संतोष, तुम्ही रोज इथे फिरायला येता. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचं चित्र इथे अतिशय भयानक असतं, कारण प्रचंड फटाके इथे फोडले जातात, धूर असतो. यावर्षी दिवाळी कशी साजरी करावी, विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की गेले एक 5-6 वर्ष असतील, त्याच्यापेक्षा जास्तच असेल, फटाके वाजवणं हा प्रकार आता खूप कमी झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेला जनजागृती व्हायला लागली की फटाक्याने प्रदूषण होत आहे, आवाजाचं असून दे किंवा धुराचं असून दे वगैरे, वायू प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी ज्या चालू झाल्या आहेत, त्याने मला वाटतं की ते आता कमी होत चाललं आहे. कारण मी लहान असताना ज्या वेळेला ज्या पद्धतीने फटाके वाजत होते, जो म्हणजे आवाज होता, आणि कसं आहे की त्यावेळेला लहान असताना आम्हाला तो आवाजही आवडायचा, त्यावेळेला फटाके वाजवायलाही आवडायचं. पण कालांतराने आता ज्या वयामध्ये आल्यानंतर तेव्हा आवाजाचा आम्हाला त्रास व्हायला लागला आता. आणि आता आम्हाला कळायला लागले की हा धुराचा पण त्रास होतो. हे जेव्हा त्या सर्टन स्टेजमध्ये आल्यावर, एजवर आल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला. तुमची मुलं लहान आहेत, मग घरी तुम्ही यावर्षी फटाके आणणार आहात की नाही? नाही, आपण सक्ती नाही कोणावर करू शकत.
लहान मुलांना आपण समजावू शकतो की याने त्रास होणार, याने तू हे होता. आता कसं आहे, माझ्या घरी प्राणी आहेत, माझ्याकडे कुत्रा आहे, मांजरं आहेत. त्यांचे जे हाल होतात त्या दिवसामध्ये ते बघणार की नसतात, कारण ते घराच्या म्हणजे पलंगाच्या खालून पण बाहेर यायला मागत नाही त्या दिवशी. 4 दिवसामध्ये फटाके जरा जरी फटाके वाजले तरी ते पळ काढतात. तर ते त्यांना पण मी समजवतो यांना किती त्रास होतोय. तुम्हाला आनंद मिळतोय पण यांना किती त्रास होतोय. त्यामुळे बाकीच्या ज्या वयोवृद्ध असतील किंवा ज्या आजारी व्यक्ती असतील त्यांना किती त्रास होतोय हे पण तुम्ही काळजी घ्या. तुम्ही सांगा, तुम्ही यावर्षी फटाके आणणार आहात किंवा नाही? त्याला कोरोना कारण आहे की मुळातच फटाके नको तुम्हाला वाटतं? नाही, मुळातच फटाके कमी नको हा जास्त चांगला प्रकार आहे. आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर जर इतरांना जो करोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा जर लंग्सवर होत असेल तर फटाक्यामुळे जर प्रदूषण वाढून वयस्कर लोकांना जर त्रास होत असेल तर मला वाटतं दिवाळी ही आपल्या आयुष्यात परत पुन्हा येऊ शकते. आजच्या काळामध्ये ह्या वर्षी जर आपण जर हे गोष्ट जर टाळली तर मला वाटतं खूप आपल्या समाजासाठी हितकारक होईल असं मला वैयक्तिक वाटतं. मी वैयक्तिक माझ्या घरातून प्रयत्न करेल की ह्या वर्षी फटाके न जाळलेले बरे. संदीप, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही तर रोज फिरायला येता, दिवाळी नंतरचं चित्र तुम्हाला माहिती आहे. यावर्षी विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये फटाके फोडले जाऊ नये असं डॉक्टरांचं मत आहे. त्यांनी त्रास होऊ शकतो अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. अनेक जण फटाक्यावर बंदी घाला असं म्हणतात. तुमची काय प्रतिक्रिया? बघा, याला दोन आपण बघितलं तर पदर आहेत. एक आहे तो सामाजिक पदर आहे, दुसरा आहे तो आर्थिक पदर आहे. आज फटाक्याची एक इंडस्ट्री आहे ती खूप मोठी आहे. आज अनेकांची घरं त्याच्यावर अवलंबून आहेत, त्यांचे संसार त्याच्यावर अवलंबून आहेत. उद्या जर तुम्ही सरसकट फटाक्यांवर बंदी घातली तर त्या उद्योगधंद्यांचं काय होणार, हा पण एक विचार तुम्ही केला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता लोक सुज्ञ आहेत, कोणाला कळतं फटाके किती वाजवावेत, किती प्रमाणात वाजवावेत. फटाकेच वाजवू नका. आणि दरवेळेला आपले हिंदू सण आले की ह्या सगळ्या जे सुडो काय त्याला म्हणतात पर्यावरणवादी आहेत, सुडो पर्यावरणवादी, यांना एक भरतं येतं हिंदू सण आले की बाबा गोविंदा खेळू नका, तुम्ही फटाके वाजवू नका, तुम्ही अमुक करू नका, तुम्ही तमुक करू नका. इतर वेळेला हे लोक कुठे जातात? मला असं वाटतं प्रत्येकाचा हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. ही लोकशाही आहे. इथे कोणावर तुम्ही दडपण आणू शकत नाही. आणि लोकांमध्ये जनजागृती करावी ना सरकारने, पण तुम्ही हुकुमशाही करू शकत नाही. नक्की. आपण बघतो की या सगळ्या मुंबईकरांच्या, विशेषतः शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, कोणावरही बंदी आणली जाऊ नये, परंतु प्रत्येकामध्ये जे आहे जनजागृती केली जावी, जेणेकरून लोक स्वतःहूनच फटाके कमी वाजवतील आणि त्यामुळे कमी प्रदूषण होईल. मग ते ध्वनी प्रदूषण असो किंवा वायू प्रदूषण असो. करताय ही वृत्तमालिका त्याचसाठी आहे की आता तुम्ही ठरवायचं आहे सध्याच्या कोरोनाच्या काळात, जसं तुम्ही आजही मास्क बांधून घराबाहेर पडता, वारंवार हात धुता, डिस्टन्सिंगची काळजी घेता, मधल्या काही काळात लॉकडाऊनच्या करता सरकारला आणि आपल्या सगळ्यांना, कुटुंबियांना तुम्ही प्रचंड सहकार्य केलं, तसं फटाके फोडायचे किंवा नाही तुम्हीच ठरवायचे. छोटासा ब्रेक घेऊया. सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतची विशेष वृत्तमालिका कोरोना आणि फटाके. कोरोनाच्या या काळामध्ये फटाके वाजवावेत का वाजवू नयेत? आणि थेट जाऊयात बारामतीला. जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत विविध डॉक्टर, समाजातले मान्यवर, फटाके विक्रेते आणि फटाके दरवर्षी नियमितपणे फोडणारे सुद्धा आहेत. जितेंद्र. मिलिंद सर, एकंदरीत आपण पाहतोय इथं फटाके विक्रेता संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी कित्येक कोटीचे फटाकडे घेतले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन एकंदरीत जर फटाकडे नाही घेतले तर तुमचं काय, कशा पद्धतीने नुकसान होणार? खरं म्हणजे फटाकड्याची जरा खरेदी समजून घेतली पाहिजे सरकारने की डिसेंबर झालं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवकाशीवरून सगळे एजंट लोक अख्ख्या महाराष्ट्रात या सगळ्या हिंदुस्थानात फिरतात, बुकिंग करतात. ज्याचा जसा व्यवसाय तसे त्याच्याकडनं अगोदर ऍडव्हान्स घेतला जातो. कोण 10 लाख देतं, कोण 20 लाख देतं, कोट रुपये देतात आणि त्यानंतर ते फटाकड्याचं बुकिंग होतं. नंतर त्यांना परत मध्ये पैसे पाठवले जातात आणि ऐन टायमाला दिवाळीचे 10 दिवस झाले असताना जर असे समाजातले काही संस्था असतील किंवा नागरिक असतील फटाकडे उडू नका म्हणत असतील तर त्यामध्ये फार महाराष्ट्रातल्या फटाकड्या व्यवसायाचं नुकसान होणार आहे आणि एवढं मोठं नुकसान होईल की तो परत तो उभाच राहणार आहे. अशी किती व्यावसायिक आहेत असे महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला आता मी माझा अंदाज सांगतो की जवळजवळ 500 ते 700 कोटी रुपयाचे महाराष्ट्रात फटाकडे आले येतात. आपल्या बरोबर पर्यावरण तज्ञ देखील इथं आहेत, आपण त्यांना विचारू. व्यावसायिक फटाकडे व्यावसायिक म्हणतात की फटाकडे उडवले पाहिजेत आणि नाही उडवले तर आमचं नुकसान होईल. आपण काय सांग? एक पर्यावरण प्रेमी म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून
माझं मत असं आहे की फटाके आरोग्यदृष्टीने सुद्धा हानिकारक आहेत, पर्यावरणाला सुद्धा हानिकारक आहेत. पण आता आपल्याकडे इतकं परंपरा चालली आहे आणि जर ऐन वेळेला जर आपण म्हणालो की फटाके उडवणे एकदम बंद करा, तर ते शक्य नाहीये. त्याच्यासाठी आपण जनजागृती केली पाहिजे. आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक हे दिलेलं होता निर्णय किंवा एक गाईडलाईन्स दिलेल्या होत्या की या संदर्भात आपण फटाके ग्रीन क्रॅकर्स उडवावेत किंवा इको फ्रेंडली फटाके उडवावेत. जसं म्हणतात की आपण म्हणतो भुईनुळे अनार किंवा स्पार्कलर्स म्हणतात, ह्या टाईपचे जर फटाके उडवले आणि हळूहळू जनजागृती केली तर मला वाटतं की फटाके विक्रेत्यांचंही फारसं नुकसान होणार नाही आणि आपण आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा योग्य निर्णयाकडे वाटचाल करू. दोन्ही समतोल राखला जाईल असं यांचं म्हणणं आहे. पण डॉक्टरना देखील विचारू की समतोल राखला जनजागृती केली पाहिजे असं म्हणतात. एक पण फटाकडे उडवल्यानंतर आता कोरोनाची पार्श्वभूमी कोविड आहे सगळं देशामध्ये, काय केलं पाहिजे? आता ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपण जर विचार केला तर वेळोवेळी आपल्याला 2017 मध्ये दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि जे मेट्रोपॉलिटन्स आहेत सिटीज त्या ठिकाणी त्यांनी क्रॅकर्स न उडवण्यासाठीचा त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिला होता. तसंच जर आपण विचार केला तर बेसिकली आपले जे धुळीकण असतात ते जे 2.5 मायक्रॉन पेक्षा जे कमी असतात ते तुमच्या श्वसनामध्ये जातात आतमध्ये. जे त्याच्यापेक्षा जे मोठे असतात ते तुमच्या बाहेरच राहतात, त्याच्यापेक्षा कमी असतात ते श्वसनामध्ये आतमध्ये जातात. आणि अशा प्रकारच्या ज्या धुळीकण आहे 2.5 मायक्रॉन त्याचं प्रमाण क्रॅकर्समुळे खूप वाढतात. 2016 मध्ये जे स्टॅटिस्टिक आहे WHO त्याच्याप्रमाणे दिल्लीमध्ये आणि ऑल ओव्हर इंडिया मेट्रोजमध्ये 37% पोल्युशन वाढलेलं होतं 2016 मध्ये. ते प्रमाण 2017 मध्ये 35 ते 36% झालं होतं. असं जरी असलं सर, एकंदरीत व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं नाही पाहिजेत आणि फटाक्यांचं देखील प्रदूषण झालं नाही पाहिजे. अशा करता शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने काही गाईडलाईन्स काढले पाहिजेत की बेसिकली दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे, आवाजाचा सण नाहीये, धुरीचा सण नाही, धुराचा सण नाहीये. त्यामुळे ही जनजागृती फार महत्वाची आहे व ह्याचे वेळोवेळी नोटिफिकेशन काढून जनजागृती केली पाहिजे. जर शासनाने जर समजा फटाके व्यावसायिकांना जर मानधन दिले, काय दिलं आणि जर त्यांच्यावर काय अंकुश बसवला तर अशा काय गोष्टी करता येऊ शकतात? अशी शक्यता आहे. ऍक्च्युली ही सुरुवात फार उशिरा झालेली आहे, पण याचा परिणाम कदाचित पुढच्या दिवाळी आणि त्याच्या पुढच्या दिवाळीला चांगला होऊ शकेल. जरी असं जरी असलं तरी काही ग्राहक देखील आपल्याकडे आहेत. मला सांगा, जर फटाकडे यंदा घेतले नाही तर काय वाटेल? दिवाळी साजरी केल्यासारखीच वाटणार नाही साहेब. दिवाळी म्हणजे आपली संस्कृती आहे आणि संस्कृतीला आपण सगळ्या साजेशा गोष्टी करतो. हे पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे. आणि जे सर म्हटले की 2018 साली शासनानेच गाईडलाईन दिली, सुप्रीम कोर्टाने दिली, त्याप्रमाणे ग्रीन फटाके आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जे 2018 पूर्वीचे आहेत त्यांना परवानगी आहे विकायला, पण जे 2018 नंतर तयार झाले ते ग्रीन होत आहेत. आणि मॅडम जे म्हटल्या की जे डेसिमल ते 125 डेसिमलनी आता हे कमी केलेलं आहे त्यांनी नॉईज पोल्युशन. आणि तुम्ही बघा फटाक्यांवर नॉईज पोल्युशनचा सुद्धा शिक्का असतोय. वयोवृद्धांना त्रास होतोय फटाकड्यामुळे, त्यांच्या कानाला हृदयाला त्रास होतो. जर समजा यंदा फटाकडेच नाही उडल तर काय होऊ शकतं? दिवाळी झाल्यासारखी वाटणारच नाही. दिवाळी हा पारंपरिक सण आहे आपला. सणाच्या दिवशी आपण आता प्रत्येक सण असेच गेलेले आहेत करोनामुळं, आणि आता ही शेवटच्या वर्ष अखेरची दिवाळी आहे तर ही साजरी केलीच पाहिजे असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे आणि सर्वांचं मत आहे. दिवाळी साजरी केली पाहिजेत असं यांचं मत आहे. मला सांगा, काय केलं पाहिजे शासनाने? शासनानं खरं तर आता ह्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही, कारण फार उशीर झालेला आहे. शासनानं कोरोनाची पार्श्वभूमी जवळजवळ 8-9 महिने म्हणजे वर्ष होत आलं. त्याच्यासाठी पुढचं दिवाळी येणार आहे हे धोरण लक्षात घेऊन शासनानं त्या प्रकारचे आदेश द्यायला पाहिजे होते की फटाकडे कसे प्रकारचे बनवले पाहिजे किंवा त्याचे नियमावली तयार करायला पाहिजे होते, कारण हे सगळं समोर चित्र दिसत होतं. मी सांगते की आता फटाकडे दुकानदारांचं नुकसान होणार आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही अगोदर ऑर्डर देतो, तेही खरं आहे. अगोदरच पावसामुळे आणि कोरोनामुळे सगळे उद्योग व्यवसाय झोपलेले असताना आता अचानक हे जर असं सांगितलं तर त्याच्या शासनानं थोडासा विचार करायचा. आणि ग्राहकांनी सुद्धा फटाकडे बनवणं त्यांचं काम आहे, पण आपण घ्यायचं की नाही
आपल्या आरोग्याला ते किती घातक आहे किंवा ह्याचा विचार गिराईकांनी किंवा लोकांनी करून ग्रीन फटाकडे जे आहेत ते उडवले किंवा त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे. दिवाळी आली फटाकड्याचा सण आहे म्हणून उगीच किती पण उडवायचे आणि आता शासनानं रात्रीचे 8 ते 10 असं काहीतरी टाइम दिलेला आहे. तेवढ्याच नाहीतर मुलं कशी सकाळपासून संध्याकाळ पण थोडंसं मुलांना पालकांनी थोडंसं सांगून कोरोनाची पार्श्वभूमी किंवा वयोवृद्ध असतील त्यांना त्रास होऊ नये, वयोवृद्धांना त्रास होणार नाही, पर्यावरण पोषक फटाकडे उडवले पाहिजेत असं म्हणतात. काय एकंदरीत राजस्थानमध्ये फटाकड्याला बंदी आणली तर इथं काय केलं पाहिजे, काय सांगाल आपण? सध्या दिवाळीचा सण हा निश्चितच आनंदाचा आहे. दीपोत्सव साजरा केला पाहिजे. पण आजची परिस्थिती बघता आणि जागतिक पातळीवर जे काय आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न चालले आहेत ते प्रयत्न हे आपल्यासाठी चालले आहेत, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी चालले आहेत. जितेंद्र, या सगळ्यांचं जर का मत पाहिलं तर सगळ्यांना असं वाटतं की फटाक्या उडवणं त्यातून होणारा त्रास, पण त्यातून तरुणांना किंवा लहान मुलांना मिळणारा आनंद, त्यातला व्यावसायिक भाग, हे सगळं पाहता काहीतरी सुवर्णमध्य काढला पाहिजे आणि तो सुवर्णमध्य आपण काढायचा आहे. सरकार कदाचित या संदर्भात काही नियम घालून देईल, अटी घालून देईल, किती वेळात फटाके उडवायचे या संदर्भातल्या काही गोष्टी सांगितल्या जातील, कुठले फटाके उडवायचे हे सुद्धा सांगितलं जाईल. पण निर्णय तुम्हाला करायचा आहे, कारण तुमच्या हातात या समाजाचं आणि तुमचं स्वतःचं भवितव्य आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची मागणी विविध स्तरातून होते. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा अशा प्रकारची मागणी सरकारकडे औपचारिकपणे केली. स्वाभाविकपणे फटाके विक्रेत्यांचा त्याला विरोध आहे, कारण आमचं व्यवसायावर आमचं घर चालतं, त्यामुळे अशा प्रकारे थेट आणि सरसकट बंदी नको असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपले प्रतिनिधी थेट सोलापुरातून सागर सुरवसे. सागर, सोलापूरमध्ये तर फटाक्यांची मोठी आतषबाजी होत असते दरवर्षी, पण यावेळेला सोलापूरकरांना कोरोनाने पण चांगलंच जेरीस आणलं होतं. आता जरी कोरोना नियंत्रणात आला असला तरी या संदर्भात काय लोकांचं म्हणणं आहे? सध्या काय कोरोनाची स्थिती आहे? या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण पूर्वी जो आकडा 100-125 पर्यंत जात होता, अगदी ग्रामीण भागामध्ये पाहायचं गेलं तर तो 300-400 वरती जात होता दिवसाला, तो आता मात्र केवळ अवघ्या 15-20-25 इतका आलेला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र असं असलं तरी सोलापूरला पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करता सोलापूर हा पर्यावरणाच्या दृष्टीने खूप बिकट अवस्था सोलापूरची आहे, कारण देशभरामध्ये जवळपास 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती पर्यावरणाची परिस्थिती म्हणजे प्रदूषणाची जी परिस्थिती आहे ती सोलापूरमध्ये होती काही वर्षांपूर्वी. आता मात्र ती परिस्थिती थोडीशी फार कमी झाली असली तरी धोका मात्र तो कायम आहे पर्यावरणाचा. मग त्यातच सोलापूरकर खरं तर अतिउत्साही आहेत. दरवर्षी जी दिवाळी आहे ती अतिउत्साहात होत असते. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे थोडंफार त्यावरती सावट असेल तरीही सोलापुरातील अद्याप सोलापूर शहरामधील व्यापाऱ्यांना जे आहे फटाके विक्रेते त्यांना अद्याप महापालिकेकडून किंवा पोलीस आयुक्तालयाकडून परमिशन दिलेली नाहीये फटाके विक्रीसाठी. त्यामुळे मागील 2 ते 3 दिवसापासून जे फटाके विक्रेते आहेत ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपल्यासोबत काही फटाके विक्रेते आहेत आणि काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू. मला सांगा, दरवर्षी फटाक्याची विक्री जोरात असते तुमची, या ठिकाणी स्टॉल असतात, यावर्षी काय परिस्थिती आहे? प्रशासनाने काय सांगितलंय? सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट अवस्थेत फटाके विक्रेते चाललेले आहेत. कारण काय पोलीस आयुक्तांना परवानगी दिलेली आहे, पण महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी देखील परवानगी दिलेली आहे. पण महापालिकेमध्ये एकाच टेबलावर अनेक वर्ष बसलेले जे अधिकारी आहेत ते अधिकारी मात्र जाणून बुजून या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. त्यांचं मतच असं आहे की फटाके हा धंदा बंद झाला पाहिजे, कारण त्यांना फार पर्यावरण सुचतं. मग पर्यावरण सुचत असताना सोलापूर शहरामध्ये इतके खड्डे झालेत, धुराळ होतोय, मग त्याकडे काही अधिकारी लक्ष देत नाहीत. पण आज या फटाक्या धंद्यामध्ये सोलापूर शहरातले अनेक बेकारी लोक आहेत, ज्यांना नोकऱ्या लागल्या नाहीत, ग्रॅज्युएट पोरं आहेत, आणि ही मुलं काय करतात, फक्त सोलापूर शहरातल्या सिजनेबल धंद्यामध्ये भाग घेतात. म्हणजे वर्षातनं एक 5-6 सीझन करतात, आपलं घरदार चालवतात आणि त्या टायमाला रिक्षा चालवतात. आणि अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणं आवश्यक होतं. महापौरांनी देखील काल फार चांगल्या प्रकारे आम्हाला वागणूक दिली, पण अधिकारी जे आहेत ते अधिकारी महापालिकेचा महापौरांचा आणि आयुक्तांचा ऐकायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सध्या आम्ही आहोत.
आपण पाहतोय की कशा पद्धतीची एकंदरीत टोलवाटोली या ठिकाणी सुरू आहे. मात्र हा सर्व जो काही परिस्थिती आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने आहे. आपल्यासोबत पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. सागर काही तांत्रिक अडचण आहे ती आपण पुढच्या काही क्षणांमध्ये दूर करू, पण फटाके आणि कोरोना हे आत्ताचे दोन मोठे विषय. जरी राज्यात विविध ठिकाणी कोरोना नियंत्रणात येत असला तरी पुढच्या काही दिवसात दिवाळी आहे आणि सगळेजण झपाट्यानं म्हणजे जलद गतीनं वेळात वेळ काढून या कोरोनाच्या काळात बसलेला आर्थिक फटका सोसून दिवाळीच्या करता तयार होत आहेत. पण दिवाळी आणि फटाके हा अपरिहार्य एकमेकांपासून वेगळ्या न करता येणाऱ्या जरी गोष्टी असल्या तरी यावेळेला कोरोनाची परिस्थिती प्रामुख्यानं तो श्वसनाशी संबंधित आजार आहे, फुफ्फुसांमधून होतो आणि हे सगळं पाहता जर का मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले, त्यातून विषारी धूर तयार झाला तर तो आपल्याच भाऊबंधांना, आपल्या नातेवाईकांना, कदाचित आम्हाला सुद्धा त्रासदायक ठरू शकतो. आणि त्यामुळे फटाके फोडू नका, सरसकट त्यावर बंदी घालावी अशा प्रकारची मागणी होते. पण यातून एक सुवर्णमध्य काढून यातला निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करूयात. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि कोरोनाला दूर ठेवा.